प्रेक्षकांना या ठिकाणी बघायला मिळेल, कारण एकाच जंगलातील दोन वाघ एकमेकांच्या समोर उभे ठाकताना आपण पाहणार आहोत. परंतु विजय कोणाचा होणार? टॉस जिंकला या ठिकाणी विरा स्पोर्ट सावेनं क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. रुपेश पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. खांडपे टीम कडून तुम्ही खेळताना त्यांना पाहणार आहात. खांडपे संघ यानंतर तुम्हाला खेळताना दिसेल. परंतु मित्रांनो, सरपंच चषक खांडपे 2025-26 या नवीन वर्षाची भेट नक्कीच तुमच्या भेटीस येणार आहे. दिनांक 30 डिसेंबर ते 1 जानेवारी 2026 पर्यंत ती स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. आणि त्या स्पर्धेमध्ये कोणाला जर सहभाग घ्यायचा असेल तर तुम्ही नक्कीच खांडपे गावातील ओमकार असेल, मोहित असेल, दीपक असेल, कुणाल असेल यांच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता आणि त्या स्पर्धेमध्ये आपला सहभाग तुम्ही निश्चित करू शकता. सरपंच चषक खांडपे ज्याची प्रवेश फी असणार आहे फक्त 3,500 आणि प्रथम क्रमांक असणार आहे 30,555 रुपये. 3 दिवसीय ती स्पर्धा असेल खांडपेच्या तारे क्रीडांगणावर. सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर झाली. रियान स्पोर्ट चावे संघाकडून तुम्ही पाहतायत. चला बॉल द्यायचे आहेत. एक चांगला सामना दोन्ही टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल अशीच आपण आशा करूया. कारण बऱ्याचदा आपण पाहतो ना की ज्यावेळेला एका गावातून दोन संघ एकमेकांच्या समोर येतात त्यावेळेला जरूर अंतर्गत गावामधील असणारे वाद किंवा क्रिकेटच्या खेळामध्ये असणारे वाद त्या सामन्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात. परंतु या चावे संघामध्ये तसं काही नाही आहे. मी ऑलरेडी कॅप्टन सोबत चर्चा केलेली आहे. आम्ही सातत्याने खेळत असतो, एकत्रित सराव करत असतो, त्याच्यामुळे एक फ्रेंडली मॅच ही पाहायला मिळेल. बघा मित्रांनो, आपल्याच एक सहकारी दादूपाडा संघातील खेळाडू किरण त्याचा मोबाईल आपल्या खेळाडू कक्षामधून हरवलेला आहे. जर चुकून कोणाकडे राहिला असेल तर तो कॉमेंट्री बॉक्समध्ये तुम्ही आणून जमा करा. बघा किरण एक आपला सहकारीच आहे, आपलाच साथीदार खेळाडू आहे दादूपाडा संघाचा. चुकून जर कोणाकडे राहिला असेल, जर खेळाच्या नादामध्ये त्याने कोणाकडे दिला असेल तर तो लगेचच या ठिकाणी जमा करा. ओ पहिला बॉल समोरच्या दिशेने लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, मिड ऑफ आहे, सर्कल मध्ये मागे आलाय आणि त्यानं पकडलाय जेल. पहिल्याच बॉलवर सफलता. व्हेरी फर्स्ट बॉल विकेट प्राप्त करतोय गोलंदाज महेंद्र. विकेटचं पतन. हरेश त्या ठिकाणी शून्यावर आउट होताना आपण पाहिलंय. ज्या हरेशनं मागच्या सामन्यामध्ये चांगली सुरुवात केली होती, 3 चौकार त्याच्या बॅटमधून पाहिले होते, तो हरेश या सामन्यामध्ये मात्र शून्यावरती आउट होतोय. एक फार मोठा धक्का असेल, कारण इथून अगदी आपण पाहिलं तर मोठ्या डावाची अपेक्षा होती सलामीवीरांकडून. महेंद्र एक अनुभवी गोलंदाज आहे आणि पहिल्याच बॉलवर विकेट प्राप्त करताना तो दिसला. पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी समोर लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता, मिड ऑफच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न होता हरेशचा. शून्यावरती महेंद्रनं विकेट प्राप्त केलेली आहे. पॉवर प्लेचं षटक आणि 2 क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहिले तर एक एक्स्ट्रा कव्हर वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेनं सेट करण्यात आला आणि
एक क्षेत्ररक्षक डीप मध्ये मिड विकेटला सेट केला नवीन बॅटर जितेश. हो जितेशनं देखील आल्या आल्या मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला, परंतु यावेळेला बॅट आणि बॉलमध्ये संपर्क होत नाही आणि डॉट बॉलनं जितेशच्या विरुद्ध देखील महेंद्र सुरुवात करत असताना उंच खुरा गोलंदाज आहे, हाय ऑन द बॉल रिलीज करतोय, चांगल्या लांबीचे बॉल त्याच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतात आणि लागोपाठ आता धावांसाठी संघर्ष पाहायला मिळालाय. आजच्या पूलमधून आजचा दुसरा दिवस कोण गाजवणार, फायनल साठी कोणता संघ पात्र ठरणार. फुलटॉस खराब बॉल आहे आणि त्या बॉलला भिरकावून दिले थेट बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या पलीकडे, येतोय सिक्स आहे. किरण यांचा मोबाईल सापडलेला आहे, थँक्यू सो मच. षटकाराच्या मदतीने स्कोर आता सुरू झालेला आहे. धावफलकाला आघात करत असताना रियान स्पोर्ट सावे संघाचा बॅटर जितेश तुम्हाला मैदानात बघायला मिळाला. खराब बॉल होता आणि चुकीला क्रिकेटमध्ये माफी नाही. ज्या प्रकारे फटका एक्झिक्यूट करण्यात आला, सरळ बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या पलीकडे येणारा तो सिक्सर होता आणि याच फटक्यांची गरज असते. पॉवर प्लेमध्ये ज्या वेळेला तुम्ही खेळता त्यावेळेला पॉवरफुल बॅटिंग होणं तुमच्याकडून अपेक्षित असते. यॉर्क लेत होता, ड्राईव्ह करण्यात आले, समोर मिड ऑफच्या दिशेने बॉल येतोय आणि याचबरोबर स्ट्राईक रोटेट करत असताना सिंगलच्या साहाय्यानं धावफलक आता 7 वर जाऊन पोहोचतोय. यानंतरचा जो सामना होणार आहे तो सामना तुम्ही पाहाल जरीमरी खांडपे ए विरुद्ध पप्पू 11 नांदिटणे, या दोन टीमच्या माध्यमातून यापुढची लढत तुम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही कॅप्टनला आता विनंती असेल की पहिली 4 षटकं संपल्यानंतर नाणेफेकी केली जाणार आहे, दोघांनी तयार राहायचं आहे. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा महेंद्र फुलटॉस होता, आडव्या बॅटनं प्रहार केला बिडॉनला, चांगलं क्षेत्ररक्षण आणि तेथे मिळेल फक्त एकच धाव. दरम्यान दुपारच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा दिनू भोईर आपल्यासोबत जोडले जात आहेत. जय बजरंग पावर शेलार चषक 2025 मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. भिवंडी टेनिस क्रिकेटमधील एक असा खेळाडू ज्यांना अनेक वर्ष, मागची 20 ते 25 वर्ष आपल्या नावाचा दबदबा कायम ठेवला. ओ यावेळेला लॉफ केला, मिडॉनला बीट करण्यामध्ये यशस्वी प्रयत्न केला होता झेल घेण्याचा, परंतु इथे झेल घेता आलेली नाही आणि याच दरम्यान मिळेल एकच धाव आणि पहिल्या षटकाचा खेळ देखील आता संपन्न होतो. एंड ऑफ दी पॉवर प्ले. टीमची टोटल 9 धावा धावफलकावरती एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. रियान स्पोर्ट सावे, वेलकम दिनू भोईर. चर्चा आपण करत होतो की मागची 20 ते 25 वर्ष आपल्या नावाचा ठसा, आपल्या नावाचा दबदबा कायम ठेवणारा खेळाडू शेला सुपुत्र दिनू भोईर, पुन्हा त्यांचा आपण करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत. एखादा कार्यक्रम म्हटले, एखादी स्पर्धा आयोजित करायची म्हटली तर भरपूर ताकद तुमच्याकडे असणं गरजेचे आहे आणि ती ताकद खऱ्या अर्थानं आज जय बजरंग पावर शेलार या सर्वांच्या वतीनं आपल्याला बघायला मिळाली आणि गावकऱ्यांनी जी त्यांना साथ दिली, आज त्यांच्या या साथीमुळे एक भव्य ही स्पर्धा आपण या ठिकाणी आयोजित करू शकलो. आणि आजचा स्पर्धेचा दुसरा दिवस तुम्ही पाहतायत. काल या स्पर्धेचा पहिला दिवस तुम्ही एन्जॉय केला, स्पर्धेला सुरुवात झाली आणि तिथून स्पर्धेचं बिगुल एकदा वाजलं आणि त्यानंतर आता चर्चा राहिली ती फक्त आणि फक्त आम्ही शेलारकर जय बजरंग पावर शेलार चषकाची. सेकंड ओव्हर, यावेळेला पुन्हा अक्रॉस द लाईन स्विंग केला बॉल मिड विकेटला येतोय. दुसऱ्या षटकामध्ये भावेश मला वाटतं निनाद गोलंदाजी करण्यासाठी आलेला आहे. पहिल्या चेंडूवरती सिंगल आणि धावसंख्या एका धावेने पुढे जाताना 10 वर.
मागच्या सामन्यामध्ये चांगला खेळ राहिला होता वीर बजरंग धोंडा वडवलीच्या विरुद्ध तो म्हणजेच विरा स्पोर्ट सावेचा आणि एका बाजूला तुम्ही पाहतात रियान स्पोर्ट सावे या टीमनं देखील आई गावदेवी दादूपाडा संघाला पराभूत केलं आणि आता या मॅच मधून जो संघ जिंकेल तो थेट सेमीफायनल साठी पात्र ठरणार आहे. बॅटची कडा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न इथे टायमिंग झालेला नाही आणि बॉल रेंडला थ्रो करण्याचा प्रयत्न केला. इथे एक्झॅक्टली काय घडलंय हेजिटेशन दोघांमध्ये तालमेलची कमतरता आणि फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होतोय लागतोय हा दुसरा रनआउटच्या स्वरूपामध्ये खेळाडू बाद झालाय की कदाचित ही प्लॅनिंग ही असावी कारण बॅटर आपण पाहिला तर मागच्या सामन्यामध्ये विकासनं जो खेळ केला होता त्यालाही लवकरात लवकर मैदानामध्ये आणायचा असेल आणि क्रिकेटमध्ये तसाही आपण जर विचार केला ना तर क्रिकेट हा निव्वळ ताकदीचाच खेळ नाही तर त्याच्यामध्ये तुम्हाला युक्ती लढवावी लागेल. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असते आणि क्रिकेटमध्ये तुम्हाला नेहमी तुमच्या डोक्यामध्ये कॅल्क्युलेशन सुरू असणं गरजेचं आहे. या ओव्हरमध्ये किती धावा आल्यात इथून पुढे येणाऱ्या ओव्हरमध्ये किती धावा बनवणं गरजेचे आहेत या सर्व गोष्टी फार महत्त्वाच्या असतात क्रिकेटच्या खेळामध्ये. विकास आल्या नवीन बॅटर मैदानामध्ये आता विकासकडून धावांचा विकास पुन्हा एकदा होणार का? मागच्या सामन्यामध्ये जसा डाव तो खेळला होता तसा डाव पुन्हा त्याच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळेल का? नेहल चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करतोय सध्या नेहल 11 धावा धावफलकावरती आहेत. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट विकास समोर फुल टॉस खराब चेंडू होता आणि इथे काय केलंय पा क्षेत्ररक्षकांना मदतच केली बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय सिक्सर आणि पंचांनी आता रिव्ह्यू घेतलेला बीमर आहे की नाही ते चेक केलं जाईल. खराब चेंडू होता फुल टॉस होता परंतु तो हाय फुल टॉस होता का ते पाहण्यासाठी आता टीव्ही अंपायरची मदत घेतली आहे. इट्स अ नो बॉल बीम नो बॉल आणि त्याच्यावरती आलेला षटकार 7 धावा त्या ठिकाणी मिळाल्यात. विकास बीमर या पुढचा बॉल असेल फ्री हिट पुन्हा एकदा निघाल तयार फ्री हिटचा बॉल लिडिंग एज हवे त्या विकेट किपर जज करतोय जेल पकडलाय परंतु आता फ्री हिट बॉल आहे आणि त्याच्याचमुळे विकास तेथे बाद होऊ शकत नाही आणि त्याच्याचमुळे कदाचित विकासनं तो मोठा प्रयत्न जरूर केला होता मुक्तपणे फटका खेळण्याचा. त्याला माहिती होतं की मी इथून आता आउटर होणार नाहीये आणि एका धावेने स्कोर पुढे जाताना स्कोर कार्डवरती यावेळेला ओ मनगटी फटका घ्या फाईन केला जबरदस्त पॉवर आहे बॉटम हँड मध्ये त्याचा वापर करत असताना बॉलला पाठवलाय काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय चौकार. $23 रन्स ऑन दी स्कोर बोर्ड नाव. चांगल्या वेगाने धावा बनवण्याचा प्रयत्न केला हा चौकार पाहायला मिळाला. निहालचं षटक आता थोडंसं महागडे बॉल डायव्हर्ट झालाय बॉल आता हुलकावणी देऊन पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणखी एक बॉल सीमा पार येतोय चौकार. जबरदस्त फटकेबाजी आता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. प्रत्येकी बॉलवर आता दिगंबर देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय आणि निहालचं षटक चांगलं सुरू झालं होतं परंतु त्या निहालच्या विरुद्ध आता मोठा वेगानं धावा येतात धडाक्यात सुरुवात केली आल्या आल्या विकासनं आणि त्याच्यानंतर आता दिगंबर देखील विदाउट प्रेशर खेळतोय. 2 विकेट गेलेत ते आता जरूर ध्यानात असतील परंतु आता त्याचा फरक पडत नाहीये ज्या पद्धतीने बॅटिंग तुम्हाला पाहायला मिळाली आहे. एक्सलंट मॅग्निफिसंट बॅटिंग परफॉर्मन्स इनक्रेडिबल. दिगंबर थोडीशी जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न करत होता येथे पूर्ण लांबीचा बॉल आणि
हा चेंडू डॉट आलाय आणि याचबरोबर दुसरा षटकाचा खेळ संपन्न. 13.50च्या सरासरीनं 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आपण पाहतोय 27-27ला 2. टॉस आल्यानंतर बॅटिंग करत असताना रियान स्पोर्ट चावे. प्रेक्षकांच्या माहितीसाठी एकाच गावामधील हे दोन्ही संघ आहेत. रियान स्पोर्ट चावे आणि त्यांच्या विरुद्ध वीरा स्पोर्ट चावे या दोन बलाढ्य संघांदरम्यान ही लढत आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. यानंतर सरीमरी कांडपे एच्या विरोधात पप्पू 11 नांदेडने या दोन टीम मध्ये सामना तुम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही कॅप्टन नाणेफेकी करण्यासाठी आपण सज्ज राहायचं. तिसरं षटक गोलंदाजी करण्यासाठी मला वाटतं अनिकेतचा वापर आता या ठिकाणी करण्यात येतोय. थर्ड ओव्हरसाठी बॉलिंग मार्कवर वीरा स्पोर्ट चावे टीमच्या वतीनं सामना करेल बॅटर विकास. अनिकेत आणि विकास खरं तर दोघं विस्फोटक बॅटर आहेतच, परंतु आता अनिकेतच्या हातामध्ये चेंडू सोपवलेला. सामना करेल बॅटर विकास. 27 धावा स्कोर कार्डवर चांगला वेगानं धावा बनवण्याचा प्रयत्न आहे. ओव्हर द विकेट जागा बनवून ड्राईव्ह केलाय. कव्हर ड्राईव्हचा फटका गॅप मधून बॉल वेगानं सरसावतोय. क्षेत्ररक्षक बॉल मागे धावतायत, प्रयत्न केलाय परंतु बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांसाठी येतोय चौकार. थोडासा बॉल डायव्हर्ट झाला त्या ठिकाणी आपण पाहिलं तर आउटफील्ड मधून थोडं मागे पुढे जरूर क्षेत्ररक्षकाच्या राहिला. हे पहा रिप्ले मध्ये बघा, इथून एक बॉल त्याच्या लेफ्ट बाजून आला, त्यानंतर पुन्हा प्रयत्न केला आणि बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेलेला आहे. चौकार. काही चुकाही पाहायला मिळाल्यात आउटफील्ड मध्ये. जरूर एक टफ कॅच होता तोही सोडला होता आणि त्याच्यानंतर फलंदाज कुठेतरी विदाउट प्रेशर खेळताना आपण बघतोय. तसंही दबाव घेऊन तुम्ही जर खेळ कराल तर तुमचा खेळ तेवढा चांगला होणार नाही. विदाउट प्रेशर तुम्ही ज्या वेळेला खेळाल त्याच वेळेला तुम्ही विजयाकडे जाल आणि तो प्रयत्न आता करतोय रियान स्पोर्ट्स चावेचा संघ. पुन्हा स्विंग करण्याचा प्रयत्न होता. इथे प्रॉपर बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झाला नाही आणि मिड विकेटचा फिल्डर बॉल वरती येतोय. तोपर्यंत वेळ होती फक्त एक धाव पूर्ण करण्याची. एका धावेनं स्कोर पुढे नेण्याचा प्रयत्न राहिलाय आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर मध्ये मध्ये रेग्युलर इंटरव्हल्स मध्ये बाउंड्रीज ज्या इम्पॉर्टंट आहेत त्या बाउंड्री देखील येत आहेत. चांगली भागीदारी होते. पार्टनरशिपचं महत्त्व फार मोठं असतं. ज्यावेळेला तुम्ही पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करता मोठं टार्गेट सेट करण्यासाठी खरं तर ती भागीदारी आता या ठिकाणी फलंदाजांच्या वतीने तुम्हाला पाहायला मिळाली आहे. किंग ऑफ लाईव्ह टेलिकास्ट प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा पाहतोय. फुल टॉस, चुकीचा बॉल, पंचांचा बी मधो बॉलचा इशारा आणि बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय. 6 1+6 7 धावा. डगआउट मध्ये आता आनंदाचं वातावरण. दिगंबर समोर फुल टॉस बी नो बॉल अनिकेतनं केला आणि त्याच्यावर हल्ला चढवलाय. रियान स्पोर्ट चावे संघ आता थोडासा मी म्हणेल सरशी ठरत असताना या लढतीमध्ये वीरा स्पोर्ट चावेच्या विरुद्ध 39 धावा. आणि पा हे डगआउटचं दृश्य. यापुढचा बॉल आता फ्री हिट असेल. खरं तर आज चावे गावातून भरपूर सारे प्रेक्षक जोडले गेलेले असतील युट्यूबच्या माध्यमातून देखील. फ्री हिटचा बॉल आहे, चर्चा आपण करत राहू. फ्री हिटचा बॉल स्वीप केला, पुन्हा एकदा चांगला फटका. स्क्वेअर लेगच्या दिशेने फिल्डर येत आहेत. बॉल वरती दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा बघता बघता त्या ठिकाणी पूर्णही केल्या जात आहेत. 2 धावांनी स्कोर पुढे सरकत असताना धाव फलकावरती धावा झाल्या. 41 धावा. मोठ्या टोटलकडे वाटचाल. सुजित तात्याशेठ पाटील प्रेक्षक स्टँड तिथून सामन्याचा आनंद घेताना हे काही प्रेक्षक जय बजरंग पावर शेलार चषक, त्यानंतर हे आणखी प्रेक्षक वर्ग तुम्हाला बघायला मिळेल जेथे नांदेडचे काही खेळाडू देखील बसलेले. संतोष बामा भोईर माजी क्रिकेटपटू त्यांच्या नावानं स्टँड तिथे बसलेले आमचे काही प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेताना. आकर्षक प्रेक्षक गॅलरीज तुम्हाला पाहायला मिळतात. निलेश भगवान सांबरे साहेब यांच्या नावानं प्रेक्षक स्टँड तयार करण्यात आले आणि तिथे बरेचसे प्रेक्षक
या स्पर्धेचा या सामन्याचा आनंद घेत असताना सर्वांचं मी पुन्हा एकदा जय बजरंग व तथा पॉवर शेलारच्या वतीनं मनापासून हार्दिक स्वागत करतोय या स्पर्धेमध्ये. आम्ही शेलारकर आयोजित स्पर्धा हॅमर केलाय, इनफिल्डच्या डोक्यावरून मिड ऑफला बीट केलाय, बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय आणखी एक दमदार दर्जेदार चौकार. काय फटकेबाजी पाहायला मिळाली आहे. बरोबर बॉलच्या मेरिटवर खेळतोय आणि क्षेत्ररक्षण ज्या प्रकारे सेट केलेला आहे, पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा आता जाणून बुजून लेंथ मध्ये थोडासा बदल केला, आखूड देण्याचा प्रयत्न केला आणि फायनली अनिकेतला तेथे सफलता मिळाली आहे. विकेटचं पतन, दिगंबर बॅक टू द गाव. या विकेटची गरज होती कारण फार मोठी पार्टनरशिप आपल्याला बघायला मिळत होती आणि अशा परिस्थितीमध्ये ही भागीदारी ब्रेक करणं गरजेची. 45 ला तिसरा धक्का लागला. दिगंबर 9 चेंडूंचा सामना करत असताना 22 धावांचा एक महत्वपूर्ण डाव आज दिगंबरच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाला. रियांश स्पोर्ट्स चावे संघासाठी मोठ्या टोटलकडे वाटचाल. 45 धावा, तिसरं षटक मार्गस्थ असताना डोक्यामध्ये आता 60चा आकडा नक्कीच असेल रियांश स्पोर्ट चावेच्या. ज्या प्रकारे त्यांची फलंदाजी आपल्याला ह्या 3 ओव्हरमध्ये बघायला मिळाली आहे, आता संघर्ष वाढला असेल तो नक्कीच अनिकेत समोर. त्यानंतर तुम्ही पहिल्या डावात भावेशला पाहिलं होतं, भावेशच्या बॅटमधून धावा आल्या होत्या. त्याच्यासाठी देखील आता चॅलेंज मोठं होणार आहे कारण जेवढं मोठं टार्गेट, एक बॉल शिल्लक आहे. शेवटचा एक चेंडू, अनिकेत. भूषण आलाय, नवीन बॅटर भूषण समोर. चांगला यॉर्क लेंथ परफेक्टली ब्लॉक होल्ड मध्ये टाकण्याचा प्रयत्न आणि तिथे फक्त एकच धाव शेवटच्या बॉलवरती येते आणि याचबरोबर 3 षटकांचा खेळ संपन्न झालाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती 46 रन्स ऑन द बोर्ड. 15.33 सरासरी राखण्यामध्ये यशस्वी ठरलेला रियांश स्पोर्ट चावे संघ इथून अंतिम षटकामध्ये आणखी त्याच धावगतीने धावा बनल्या तर 60च्या वर आकडा तुम्हाला नक्की स्कोर कार्ड वरती दिसतो आणि जर का एकदा 60 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या मग धावांचा पाठलाग करत असताना वीरा स्पोर्ट चावे संघ थोडासा सायकोलॉजिकली प्रेशर मध्ये येऊ शकतो, मानसिकता त्यांची खच्चीकरण होऊ शकतं. परंतु आता तो प्रयत्न सुरुवातीला इथून फलंदाजांना करावा लागेल. हे पहा VIP डाईचं दृश्य. हे आमचे सर्वच आयोजक खूप आनंदी आहेत कारण स्पर्धाच एक यशस्वी स्पर्धा त्यांच्या माध्यमातून आपण सातत्याने बघत आलोय. आणि हे पहा निशाल भोईर यांनाही दाखवलं जात आहे. खूप मेहनत खरं तर यांची या स्पर्धेसाठी आपण पाहतोय. VIP डाईट्स. पहिला बॉल, अंतिम ओव्हर मध्ये गोलंदाज भावेश गोलंदाजी करण्यासाठी आले आणि पहिला बॉल डॉट येतोय भावेशच्या माध्यमातून. स्ट्रायकिंग एंडला बॅटर भूषण. 12th मॅन फार खुश आहे रियांश स्पोर्ट चावे संघाचा कारण कामगिरी आतापर्यंत चांगली राहिली आहे रियांश स्पोर्ट चावे संघासाठी. परंतु आता ह्या षटकामध्ये ते कॅपिटलाइज केलं जाईल का? बॉल हवेत आहे, मिस टायमिंग, फाईन लेगला पकडलाय जेल आणि समाप्त होतोय भूषणचा खेळ. भावेशला मिळाली सफलता आणि आता कॅमेरामॅन काय कॅप्चर करीत सांगता येत नाही, थोडं रिलॅक्स मध्ये होतो आणि लगेचच कॉम्बॉक्स कडे आला. प्रिन्स मूवीज हे आमचं समालोचन कक्ष आणि माझ्या सोबतीनं आमचे गुणलेखक, त्याचबरोबर 12th मॅन हे रियांश स्पोर्टचे 12th मॅन फार खुश आहेत. गावकरी पाहतात त्यांना हाय कर. त्यानंतर आमचे लाईव्ह ऑपरेटर, सर्व गोष्टी दाखवल्या जातात. या ठिकाणी संगीत कक्ष एक स्पेशल तयार करण्यात आल्या स्पर्धेमध्ये. धावसंख्या धावफलकावरती हे आमचे डीजे मॅन खूप चांगला संगीत या ठिकाणी वाजवलंय जेरीच्या सोबतीनं. सुरुवातीचे दोन्ही बॉल 22च्या माध्यमातून आपल्याला चांगले पाहायला मिळाले आणि इथून अंतिम ओव्हरमध्ये जो पलटवार होणं गरजेचं आहे तो पलटवार करण्याचा प्रयत्न आता केलेला आहे. 46 ला 4. विकास आणि आता त्याच्या सोबतीला राहुल
ही बंधूंची जोडी आहे मैदानाच्या आतमध्ये, विकास आणि राहुल. विकासनं खरं तर चांगला खेळ दाखवलाय आतापर्यंत. विकासच्या बॅटमधून 12 धावा आलेल्या आहेत, परंतु राहुलला आता तसा खेळ इथे साकारावा लागेल रोयान स्पोर्ट्स सावे संघासाठी. परंतु आता वीरा स्पोर्ट्स सावेसाठी पलटवार होतोय. ओव्हर द विकेट शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, थोडासा कमी गतीने टाकलेला बॉल आणि धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिला. पंचांचा लेग पायचा इशारा मिळेल. एक धाव एका धावेने स्कोर पुढे जाताना स्कोर काढता जाऊन पोहोचले 47 वर. नेक्स्ट मॅच जरीमरी कांडपे विरुद्ध पप्पू 11 नांदेडने. दोन्ही कॅप्टन आपण आता सज्ज राहायचंय नाणेफेकी करण्यासाठी. जिथे जागा मिळेल तिथून प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. पुढचा बॉल विकास समोर परफेक्ट यॉर्कर. काय चेंडू हाताळलाय, सुपर. मिड विकेटला क्षेत्ररक्षक एका हाताने बॉल उचललाय. धावबाची संधी आहे आणि फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होतोय. जबरदस्त थ्रो पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये भावेशनं चांगला पलटवार केला. मागच्या 2-3 ओव्हरमध्ये ज्या प्रकारे फलंदाजी सुरू होती त्याच्यावर रोख आणण्याचं काम भावेशच्या माध्यमातून करण्यात आला. अंतिम ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी आणि काय किशोरनं थ्रो केला. एका हातानं बॉल उचलत असताना ऑन द कीपर आणि त्याच्यानंतर कीपरचं काय चांगलं कलेक्शन पाहायला मिळालं. धावबादच्या स्वरूपामध्ये खेळाडू त्या ठिकाणी बाद झाला. 47 ला 4. शेवटचा षटक मार्गस्थ असताना गुड कमबॅक. माफ करा 48 धावा झालेल्या आहेत, कारण दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज धावबाद झाला होता. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. 48 फॉर द लॉस ऑफ 5 विकेट. नवीन बॅटर मैदानामध्ये जयेश स्ट्रायकिंग एंडला. पुढचा बॉल 22चा. ओ आल्या आल्या जयेशनं मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. बॉल हवेत आहे. स्वतः गोलंदाज चेंडू खाली. सॉफ्ट डिसमिसल. विकेटचं पतन. काय गोलंदाजी केले भावेशनं. जबरदस्त पलट वार करून देत असताना वीरा स्पोर्ट्स सावे संघाला विशाल आलाय नवीन फलंदाज आणि शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. भावेशनं आतापर्यंत फक्त आणि फक्त एकच धाव आपल्या ओव्हरमध्ये खर्च केलेली आहे. काय गोलंदाजी त्याने केली आहे. 2 विकेट देखील प्राप्त केले. एक धाव त्याच्या ओव्हरमध्ये आतापर्यंत येताना आपण पाहिली आहे. अंतिम ओव्हरमध्ये कशी गोलंदाजी व्हावी याचं उत्तम उदाहरण मैदानाच्या आतमध्ये तो देतोय. ग्रेट कमबॅक. अंतिम बॉल ओव्हर द विकेट. विशाल. ओ शेवटचा बॉल कट करण्याचा प्रयत्न होता आणि शेवटचा बॉल देखील डॉट आला. अतिशय जबरदस्त गोलंदाजी, इकॉनॉमिकल स्पेल 22च्या वतीनं तुम्हाला बघायला मिळाला. या मॅच मध्ये पलटवार करून देण्याचा प्रयत्न त्याने केला आणि आता एकूण 4 षटकांच्या समाप्तीनंतर 48 धावा 49 लक्ष असेल सामना जिंकण्याकरिता.
नांदिटणे या संघानं आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय या ठिकाणी स्वीकारलाय, आमंत्रित केलाय जरीमरी खांडपे या संघाला फलंदाजी करण्यासाठी. आणि आता जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये, ज्या ठिकाणी वेळ आता सुरू होते तेजस डोबी सरांची. नाव बॅक टू कॉम बॉक्स. थँक्यू सो मच. आपण पाहिलं इथं मात्र एक चांगली मॅच, एक चांगली इनिंग आपल्याला याआधी पाहायला मिळाली. एकंदरीत धावा बनवल्या गेल्यात 48 आणि 49 धावासंख्येचं आव्हान विजयाविरुद्ध समोर ठेवले गेले विराट स्पोर्ट्स चावे संघाच्या विपक्षात. दोन्हीही चावे संघाचे इथून मात्र चला वेळ जास्तीचा घेऊ नका. एक सूचना आमच्यापर्यंत पोहोचली आहे की एक स्ट्रिक्टली सूचना आमच्यापर्यंत पोहोचली आहे की बॅटर आऊट झाल्यानंतर 38 सर्कल पार होण्याच्या आतमध्ये नवीन फलंदाजांना मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करणं बंधनकारक असेल, अन्यथा पॅनलाइज इथून मात्र केलं जाईल. या गोष्टीची आपण कृपया करून इथून मात्र नोंद घ्या. असं नाही आहे की जिथपर्यंत प्रवेश करत नाही तिथपर्यंत आपण 38 सर्कलच्या पर्यंत आपण थांबू शकतो, असं होणार नाही. आपला बॅटर आपण इथून मात्र रेडी ठेवायचं आहे, अन्यथा 2 धावांकरिता पॅनलाइज केलं जाईल. या गोष्टीची नोंद घ्या. वेळेच्या अनुसारानं हा निर्णय आयोजकांनी इथून मात्र घेतलाय, या गोष्टीची नोंद घ्या. चला फास्ट, चला मॅचला करूयात आपण इथून मात्र सुरुवात. मालबेडीचे काही प्रेक्षक राजा इथे उपस्थित होतं, त्यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. चला मॅचला पण करूया सुरुवात. मी पुन्हा एकदा पोहोचवतोय की 38 सर्कल पार व्हायच्या आतमध्ये नवीन फलंदाजाने येणं गरजेचं आहे. रेडी राहा. पुन्हा एकदा सांगतोय की असं नाही आहे की जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपण 38 सर्कलपर्यंत थांबू, हे चालणार नाही आहे. या गोष्टीची आपण नोंद घ्या, अन्यथा 2 धावांकरिता पॅनलाइज केलं जाईल. आणि चेंडू हारला फुटला काही क्वेरीज असल्या तरी आता मात्र नवीनच चेंडू प्रदान करण्यात येईल. 24 चेंडू विजयाकरिता 49 धावसंख्येची आवश्यकता असताना सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना भावेश आणि दीपक गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज. हो, पहिलाच बॉल इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाला. इथून मात्र पंचांचा कुठल्याही पद्धतीचा इशारा आपण पाहिला नाहीये. पहा इथून मात्र हा चेंडू निर्धाव पाहायला मिळाला. ॲक्शन रिप्लेमध्ये सुद्धा आपण इथून मात्र पाहिलं. अचूक फेकी, अचूक टप्प्याचं सिलेक्शन मैदानाच्या आतमध्ये इथं मात्र पाहायला मिळालं आहे गोलंदाज मनीषकडून. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज मनीष इथे मात्र सज्ज होतोय. षटक क्रमांक पहिला हाताळत असताना पहिल्या चेंडू निर्धाव स्वरूपातली फेकी आपण सध्या तरी पाहत आहे. गोलंदाज सगळ्या षटकात याला पुढचा बॉल बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाला. चांगलं क्षेत्ररक्षण बॅक साईडला झाला आणि त्याच्यानंतर फेकी करत असताना एक धाव इथे मात्र पडून पूर्ण केली गेली. आपण सध्या तरी इथून मात्र पाहत आहे 22 स्वरूपातली एक धाव इथून मात्र आपण सध्या तरी आपण पाहत आहे. चेंडू बॅटला स्पर्श झाला नाही. 22 स्वरूपातली ही एक धाव सध्या तरी आपण पाहत आहे. यष्टीरक्षकाची चूक झाली, पण त्याच्यानंतर जेमे तेमे सावरलं गेलं आणि एक धाव घेणं किती गरजेचं असतं हे सध्या तरी आपल्याला पाहायला मिळालं. कुठल्याही परिस्थितीमध्ये धावा येणं गरजेचं आहे आणि ती धाव लेगबाईच्या स्वरूपातली, लेगबाईज नाही तर बाईच, क्षमस्व, बाईकच्या स्वरूपातली ही एक धाव इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाली. धावसंख्या 1 या अंकावर. चला पंचांची आपण कोणीही पंचांचा डिसिजन फायनल असणार आहे, या गोष्टीची आपण इथून मात्र नोंद घ्यायची आहे. चला फास्ट गेम स्पीडअप करा थोडंसं. टायमिंग लावलेलं, टायमिंग अलर्ट आहे आपल्याला. 49 धावसंख्येचा आव्हान मैदानाच्या आतमध्ये असताना एक धाव इथे मात्र पूर्ण केली गेली आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाजी इथून मात्र पुनश्च एकदा सज्ज होईल. मनीष षटकात येईल. पुढचा बॉल डान्स करत चेंडू निघालाय. यावेळेस आपण पाहताय कव्हर रिजनमध्ये हा चेंडू असेल. सिंगलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये जारी केला गेलाय. सिंगलनं धावसंख्या जी आहे ती पुढे नेण्याचं काम आता मात्र मैदानाच्या आतमध्ये होत असताना आपण पाहताय. धावसंख्या 2 या अंकावर. थोडंसं लेझी क्रिकेट या 3 चेंडूंवर इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतं. दुपारचं सत्र आहे आणि कदाचित दुपारच्या सत्रामध्ये या पद्धतीचे सामने आपण थोडेसे स्लो होताना सातत्याने इथून मात्र पाहत असतो. तसंच काहीसं चित्र आताही इथून मात्र आपण पाहताय. मनीष मित्र घाईकर गोलंदाजी ट्रॅकवर
गोलंदाज मनीष इथून मात्र तयार. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि चांगलं अपील. असं वाटलं की विकेट घेतली आहेच की काय. ह्या पद्धतीनं अपील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. बॅटला स्पर्श झाला असता तर कदाचित पंचांच्या कानापर्यंत तो आवाजही पोहोचला असता. निर्धाव फेकीची उद्घोषणा मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी होत असताना आपण इथून मात्र पाहताय. 4 चेंडू फेकले गेलेत फक्त आणि फक्त 2च धावा आता मात्र कंप्लीट होत असताना आपण पाहताय. पुढचा बॉल व्हाईट बॉलचा इशारा आपण सध्या तरी पंचाच्या मार्फत इथून मात्र पाहतोय. एक धाव अंकित होत असताना एकेरी धावेने धावफलक 3. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होईल. रनअपमध्ये मिस्टेक. चेंडूला थांबा दर्शवलं गेलाय. मृत चेंडू घोषित होत असताना परेश महाजन सर आहेत मेन पंचांच्या भूमिकेमध्ये आणि सतत ज्यांच्या चेहऱ्यावर स्माईल आपल्याला पाहायला मिळते, स्मित हास्य पाहायला मिळतं आमच्या शानू सरांनाही आपण स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये पाहताय. पुढे येऊन सरसावण्याचा प्रयत्न. चेंडू गाली क्षेत्ररक्षक तिथे मात्र पाहायला मिळतोय. फटका फसतोय. विकेट क्रमांक 1 तंबूच्या आश्रयाला. विकेटचं पतन फलंदाज बाद होताना पाहायला मिळालं. काहीतरी चेंज वाटला आता आणि मूड फ्रेश असं म्हणायला तर मात्र हरकत नाहीये. एक गड्याच्या बोबादल्या धावसंख्या 3 या अंकावर जाऊन पोहोचत असताना आपण सध्या ते इथून मात्र आपण पाहत आहे. चेंडू संपतायत आतापर्यंत या बात्यातील विचार केला तर 5 चेंडूचा खेळ संपलाय. शेवटच्या अंतिम 1 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी राहतोय. 49 धावसंख्येचा आव्हान पार करत असताना थोडीशी दयनीय अवस्था होत असताना इथून मात्र फलंदाजी करणाऱ्या चावे संघाची होताना पाहत आहे. क्षेत्ररक्षक नव्हतं, पुरं खाली क्षेत्र ओळखलं आणि तेव्हा ट्रॅव्हल केले गेले चेंडूला. षटक संपेल क्रमांक 1चं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 7 या अंकावर. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं कशा पद्धतीने चेंडू ट्रॅव्हल झालाय. षटक क्रमांक पहिले संपले. धावसंख्या 7. रील आहे ती इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेची आणि सातत्याने आम्ही म्हटलं की ब्रँड प्लस क्वालिटी इज इक्वल टू जय बजरंग पॉवर शेलर चषक आणि ते काय ते सध्या तरी या रीलच्या मार्फत दर्शवले गेले. माय गॉड आमचे त्याच्यामध्ये आपल्याला डीजे ऑपरेटरही पाहायला मिळाले आणि आमचे साई कृष्णा आमचे जे टेक्निकल ऑपरेटर आहेत त्यांनाही आपण इथून मात्र राहिलं. पंचही आपले परेश महाजन त्यांच्यामध्ये पाहायला मिळाले. चांगली रील आपण सध्या तरी इथून मात्र पाहत आहे. डॅशिंग पंच म्हणून त्यांची ओळख आहे. आपण त्यांनाही आपण पाहत आहे. चला षटक क्रमांक पहिले संपले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 7 या अंकावर. गोलंदाज सय्या. ओ यावेळेस पहा यावेळेस चेंडूला खडून काढले गेलाय. पाठवलं गेलंय. गोलंदाजाचं पहिल्याच बॉलवर स्वागत. चेंडू सीमा रेषा पलीकडे ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळतोय. चौकार 4.
थँक्यू सो मच डीजे. आपण पाहताय पहिल्याच बॉलवर स्वागत विपुल, गोलंदाज विपुलचा स्वागत केले गेले. इथून मात्र चौकार आहे ना, त्यात फसवणारा चेंडू आता मात्र ट्रॅव्हल केला गेलाय. चौकार आपण पाहताय, चौकाराच्या बढतीनं धावसंख्या एक गड्याच्या मोबदल्यात 11 या अंकावर 1-1-1 असं हे चित्र आपण सध्या तरी आमच्या या संपूर्ण स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळतं. इक्वेशनचा आपण विचार केला आपण पाहताय आता फक्त 17 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शेष राहतोय आणि 38 धावसंख्येची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र भासतीय. 11 धावात धावफलकावर जोडल्या गेल्यात. 17 चेंडू विजयाकरिता 38 धावसंख्येची आवश्यकता इथून मात्र भासतीय. आपण पाहताय काय घडेल, काय बिघडेल, येणारे चेंडू इथून मात्र डेफिनेटली दर्शवली जातील. याच पद्धतीने मोठे फटके येत राहिले तर जे 49 धावसंख्येचं आव्हान आहे ते कुठेतरी जवळ होताना पाहायला मिळेल. पुढचाही बॉल यावेळेस रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न सध्या तरी इथून मात्र पाहायला मिळाला आणि दोन्ही एकाच गावातले संघ इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतात. आपण निर्धाव फेकी पाहताय. 16 चेंडूंचा खेळ शेष आणि विजयाकरिता 38 धावसंख्येची आवश्यकता. आता मात्र एक दोन मोठे फटके आले तर कदाचित एक वेगळं इक्वेशन इथून मात्र आपल्याला पाहायला मिळेल. पहा धरती मातेच्या दिशेनं हा जाणारा हा चेंडू आपण सध्या तरी इथून मात्र पाहिलाय. डान्स करत जणू चेंडू ट्रॅव्हल होताना आपण पाहताय. मैदानामध्ये स्पीड ब्रेकर आहेत की काय असं चित्र सध्या तरी स्पष्ट होताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळालं. सिंगल अंकित होती धावसंख्या 12 या अंकावर धावफलक. सिंगल डबलला सध्या तरी महत्व देताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळत आहे टीम विरा स्पोर्ट्स चावे संघ, जे की कदाचित येणाऱ्या काही चेंडूमध्ये धोकादायक जरूर ठरू शकतं. धावसंख्येचा क्रम उंचावतो पण पाहिजे तितका क्रम उंचावताना सध्या तरी दिसत नाहीये. गोलंदाजी ट्रॅक पर गोलंदाज विपुल इथून मात्र सज्ज होईल. हो पुढचा बॉल यावेळेस काय घडलाय मैदानाच्या आतमध्ये पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचला. येस बॅटर आउट होतोय आणि परतावा लागेल तंबूच्या आश्रयाला. भूषण पहा तिथे मात्र खेळाडूची बाद झालेल्या खेळाडूची पाठ तोपटताना पाहायला मिळाले. फलंदाज अनिकेत बाद होताना पाहायला मिळालाय आपल्याला. सध्या तरी आपण अनिकेत सर्ग फलंदाज बाद होताना पाहायला मिळाला, ज्याने आधीच्या मॅचमध्ये जर का बघितलं तर अटॅकिंग बॅटिंग आपल्याला ज्याच्या मार्फत पाहायला मिळाली होती. न्यू बॅटर दाखल होत असताना आपण इथून मात्र पाहताय किशोर पहा एकाच मैदानावर प्रॅक्टिस करणारे हे खेळाडू सध्या तरी आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतात आणि निश्चित रूपानं एक वेगळे मनसुबे, छुप्या चोरवाटा सगळ्या गोष्टी, कुठला फलंदाज कशी फलंदाजी करतोय चांगल्या पद्धतीने ठाऊक आहे. किशोरने आता मात्र गोलंदाजांचा जो कल आहे ते ओळखणं गरजेचं आहे आणि त्यानुसार फलंदाजी होणं आता मात्र गरजेचं आहे. गोलंदाज सगळ्या फटक्यामध्ये ताकद पाहिजे तेवढी पाहायला मिळाली नाहीये. फक्त एका धावेकरिता किंवा दुसऱ्या धावसंख्येची गरज भासत असताना जोखीम पत्कारली गेली होती, पण कदाचित असं वाटतं की एका धावेकरिताच फक्त हा फटका इथून मात्र कन्वर्ट होत असताना आपल्याला पाहायला मिळालाय. सिंगल अंकित होती धावसंख्या 2 गड्यांच्या मोबदल्यात 13.
पुढचा बॉल क्षेत्ररक्षण तिथे मात्र चांगलं होत असताना बाउंड्रीच्या नजदीक क्षेत्ररक्षण झालंय. यावेळी षटक समता क्रमांक इथून मात्र आपण पाहताय दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावा संख्या 14 विजयाकरिता आवश्यकता असेल ती म्हणजे अर्थातच 12 चेंडूंचा खेळ शेष राहतोय आणि आवश्यकता असेल आता मात्र 35 धावा संख्येची. आपण आमच्या मेन स्क्रीनला इथून मात्र पाहत आहे देवी आणि मंडप डेकोरेटर्स जे फ्लेक्स आहे विशेष सहकार्य ज्यांचं या स्पर्धेला लागताना आपल्याला पाहायला मिळतं. माझे क्रिकेटपटू आणि प्रोपरायटर देवी आणि मंडप डेकोरेटर्स संतोषजी भोईर, आकाशजी भोईर, त्यानंतर अक्षयजी भोईर यांचे आपण फ्लेक्स पाहताय आणि त्यांचे संपूर्ण सगळे साथीदारी सध्या आपल्याला पाहायला मिळतात. आपण पाहू शकताय देवी आणि मंडप डेकोरेटर्सला निश्चित रूपानं, कारण या स्पर्धेला विशेष सहकार्य ज्यांचं आपल्याला पाहायला मिळतं आणि एक वेगळं लुक या मैदानात देण्याचं ते काम सातत्याने करत आहेत. महाराष्ट्रातील अनेक VVIPs आणि अनेक मोठ्या ठिकाणी शुभ कार्याच्या ठिकाणी ज्यांचं डेकोरेशन आपल्याला पाहायला मिळतं ते देवी आणि मंडप डेकोरेटर्स सध्या तरी आपण पाहतात. 12 चेंडूंचा खेळ शेष विजयाकरिता 35 या धावासंख्येची आवश्यकता. गोलंदाजी ट्रॅकवर षटक क्रमांक 30 हाताळण्याकरिता दिगंबरला आणले गेले. गोलंदाज तयार होतोय. यावेळेस आपण पाहताय डायरेक्ट फेकी करण्याचा प्रयत्न होता. असं वाटतं की लेगबायच्या स्वरूपातली एक धाव आहे. असं वाटतं की चाव्याच्या मैदानावरच क्रिकेट खेळतात त्या पद्धतीने ही फेकी झाली असावी, कारण दोन्ही संघ एकाच गावातलेत आणि एकाच मैदानावर प्रॅक्टिस करणारे खेळाडू पाहायला मिळतात. दिगंबरला आपण पाहताय पहिल्याच चेंडूवर एक धाव अंकित होऊन धावफलक लेगबायच्या स्वरूपातली एक धाव होती. धावफलक 15 या अंकावर. पहिल्या चेंडूचा खेळ संपुष्टात. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज दिगंबर सजोई षटकात येईल. पुढचा बॉल यावेळेस उडवला गेलाय मोठ्या फटक्याकरिता. हा स्ट्रोक कन्वर्ट केला गेलाय. चेंडू निघून जाईल का बाउंड्रीच्या पलीकडे? चेंडू निघून चाललाय सरळ सीमा रेषा बाहेर. पाहायला मिळतोय तुम्हाला दमदार षटकार. पहा टेक्निकल स्ट्रोक, थोडासा बाहेर निघणारा चेंडू होता आणि ताकदीचा पुरेपूर वापर करून हा चेंडू सध्या तरी सीमारेषा पलीकडे. षटकार आपल्याला पाहायला मिळालाय. षटकाराच्या बढतीनं धावसंख्या 21 विजयाकरिता 10 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शेष राहतो आणि 28 धावसंख्येची आवश्यकता इथून मात्र वासी आहे. मी द्वितीय षटकामध्ये म्हटलं होतं की ज्या पद्धतीने सुरुवात केली गेली होती चौकारानं, तदनंतर थोडंसं या चेंडूंवर थांबा दर्शवला गेला. आता मात्र षटकार आल्यानंतर पाहूयात काही चित्र इथून मात्र पाहायला मिळेल. दिगंबरचा आपण विचार केला तर एक चांगला दुवादार गोलंदाजी आणि सातत्यानं टीम विराट स्पोर्ट चावे संघाकरिता क्षमस्व रियांश चावे संघाकरिता सातत्यानं हा खेळाडू एक मातब्बर कामगिरी करत आलाय. पुन्हा एकदा 30 संधी गोलंदाजीच्या मार्फत त्याच्यावर सोपवली गेली असताना यावेळेस किशोरला थांबा दर्शवणारा हा चेंडू इथून मात्र पाहायला मिळाला. सुलवड चेंडू पाहायला मिळतो. आपण वेगामध्ये परिवर्तन करून डिलिव्हर केला गेलेला हा चेंडू आमचा समस्त प्रेक्षकांना आपण सध्या तरी पाहताय. अनिकेत शेलार सुद्धा आहेत तिथे. येस, द अनिकेत शेलार शोचे आयोजक अनिकेत शेलार एकदा हाय करायचे आपण. अनिकेत शेलार सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात तिथे. त्यांचा संघ घेऊन पोहोचलेत. त्यांचा संपूर्ण नांदेडने संघ आहे. क्या बात आहे अनिकेत शेलार, वेलकम. आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. चला चेंडू पाठवून द्यायचंय. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज पुन्हा एकदा दिगंबर सज्ज होतोय षटकात येईल. पुढचा बॉल यावेळेस स्ट्रोक चांगला होता. यावेळेस स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये दिगंबरच्या मार्फत इथून मात्र आपल्याला पाहायला मिळालं आणि गडी सुद्धा बाद होतोय. परतावा लागेल तंबूच्या आश्रयाला. चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळालं. ॲक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता.
आणि त्याच्यानंतर दिगंबरने घेतलेली जी ॲक्शन, फलंदाजाला परतावं लागलं तंबूच्या आश्रयाला. न्यू बॅटर निहाल, गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सय्या. पुढचाही बॉल किशोर करीत आपण पाहत आहे. निर्धावफैकी सध्या तरी संपुष्टात येत असताना आपण पाहत आहे या चेंडूची खेळी. चेंडू संपतील आत्तापर्यंत 5 धावसंख्या 3 गाड्यांच्या मोबदल्यात 21. आता मात्र जे आव्हान आहे किंवा जी रणनीती आहे ती थोडीशी कठीण होत असताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते. चला दिगंबर, खूप सारा वेळ आपण इथून मात्र खर्च करताय. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज दिगंबर इथे मात्र सज्ज होईल. पुढचा बॉल अलोंग दी कार्पेट पद्धतीने ट्रॅव्हल होत असताना तिथे माझा क्षेत्ररक्षक आहे, थोडीशी चूक घडती आणि 2 धावा मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र कंप्लीट होत असताना पाहायला मिळतात. षटक संपत क्रमांक 3चं 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 3/23. पण इथून मात्र पाहताय देवी आणि मंडप डेकोरेटर्स आणि इव्हेंट, त्याच्यानंतर पॉवर शिलरचा लोगो, आपण त्याच्यानंतर जय बजरंग पॉवर शिलर चषक हे जे चित्र रंगवलं गेलं तेही सगळं आपण इथून मात्र पाहताय. ऑपरेशन सिंदूर, जय जवान जय भारत आपण पाहताय. सिंदूरचं महत्त्व काय असतं हे ऑपरेशन सिंदूरनं दर्शवलं. बळीराजा तू घेऊ नको फाशी, जग राहील उपाशी, हे संदेश इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतं. शेतकऱ्यांसाठी डेडिकेट केले गेलेलं इथून मात्र आपण पाहताय. चला शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि जितेशला आणले गेले. अंतिम षटक हाताळण्याकरिता आपण पाहताय. 6 चेंडू 26 धावसंख्येची आवश्यकता असताना पहिल्याच बॉलवर इथे मात्र धाव घेत असताना फलंदाजाला परतावं लागेल तंबूच्या आश्रयाला. पाहायला मिळाला न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये संकेत छोटू या नावाने दाखल होत असताना आपण पाहताय. अतिरिक्त खेळाडू नावं पोहोचवले गेलेत. 5 चेंडू विजयाकरिता 26 या धावसंख्येची आवश्यकता. पुढचाही बॉल निर्धावफैकी आपण पाहताय. आता मात्र आव्हान थोडंसं कठीण होताना आपण पाहताय. ऑन स्क्रीनला बघितलं तर CPL सावे प्रीमियर लीगचे जे आयोजक आहेत किंवा मेन आपल्याला पाहायला मिळतात किंवा ज्यांच्या भूमिकेमध्ये भूषण यांनाही आपण यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये तिथे मात्र पाहिलंय. 23 धावा धावफलकावर, 4 चेंडू 26 या धावसंख्येची आवश्यकता. गोलंदाज सय्या. पुढचाही बॉल स्ट्रोक चांगला होता. यावेळेस आपण पाहताय सुजित तात्या पाटील यांच्या स्टँडच्या दिशेनं आपल्याला ट्रॅव्हल होताना चेंडू पाहायला मिळाला. बळीराजा तू घेऊ नको फाशी, जग राहील तुझ्या विन उपाशी, एक चांगला संदेश आपल्याला त्या भिंतीवर पाहायला मिळाली. मुलगी वाचवा हे सध्या पाहता आणि संपूर्ण ज्या गोष्टी आहेत त्या नितेश कोरडे यांनी इथे मात्र रेखाटल्यात आपल्या शैलीनं. गोलंदाज सय्या. पुढचाही बॉल अतिरिक्त उंची आणि त्यावर होतोय चेंडू ट्रॅव्हल. नो प्लस पाहायला मिळतोय चौकार. टोटल 5. पाहताय चौकाराच्या बढतीने धावसंख्या 29. पुढचा येणारा चेंडू इथून मात्र आपल्याला फ्री हिटचा पाहायला मिळतोय. भगवा नसेल शिरावर तर परका बसेल उरावर, श्रीरामाचा भगवा, हिंदुत्वाचा भगवा, छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा आता मात्र आपल्याला या संपूर्ण आमच्या व्यासपीठाच्या वर डोलताना पाहायला मिळतोय. ही शान आहे, ही ओळख आहे. जेव्हा जेव्हा शेलार नगरीमध्ये सामने असतात तेव्हा तेव्हा भगवा हा अग्रस्थानी सातत्याने आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली संकल्पना. जाऊयात मॅचच्या दिशेनं. फ्री हिटच्या चेंडूवर पाहिजे तशी
कामगिरी इथून मात्र करता आली नाहीये. एक धाव अंकित केली जाईल आणि एकेरी धावेने धावसंख्या जाऊन पोहोचत असताना आपल्याला पाहायला मिळतीये 30 या अंकावर. आपण पाहताय संपूर्ण आमचं कॉमेंट्री बॉक्स ही किंग ऑफ लाईव्ह टेलिकास्टिंग आणि अर्थात आम्ही रविदादा गुळवी यांचेही मनपूर्वक आभारी आहोत. आमचे ॲडव्होकेट तेजस भोईर यांनाही आपण पाहताय. जाऊयात मॅचच्या दिशेनं. षटकातील पुढचा बॉल सरळ बॅटनं खिसून काढले गेले यावेळेस या चेंडूला. एक धाव सध्या तरी इथून मात्र अंकित होतीये. एकेरी धावेने धावसंख्या 31. चला औपचारिकता शिल्लक राहतीये या मॅचची आणि करूयात त्याची आपण पूर्तता. एक चेंडू 18 धावसंख्येची आवश्यकता. सामना विजयशी ठरताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतोय टीम रिया स्पोर्ट चावे संघ. जिंकलेल्या संघाचं अभिनंदन, हरलेल्या संघाचं कौतुक. ज्या पद्धतीने समीर सरांनी पोहोचवलं, कोणीही जिंकू द्या कोणीही हरू द्या, जिंकणार चावाय आणि हारणार सुद्धा चावाय. चावेकर इथून मात्र जिंकतात आणि या सामन्याचं मॅन ऑफ द मॅच पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतोय आणि जातं दिगंबर. प्लीज वेलकम, कलेक्ट युअर मॅन ऑफ द मॅच प्राइज. आणि टीम नांदेडने चला आपण त्वरित आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. आपण पाहताय आदरणीय संदीपजी पाटील साहेबांचं फ्लेक्स, शांतारामजी भोईर साहेबांचं फ्लेक्स, अनंता भोईर साहेबांचं फ्लेक्स आपण पाहताय. त्याच्यानंतर दिनेशजी भोईर साहेब, संदीपजी गरज साहेब, रवींद्रजी गुंदुलकर साहेब या सगळ्यांचे फ्लेक्स आपण पाहताय. त्याच्यानंतर नेक्स्ट फ्लेक्सच्या दिशेने आपण सध्या तरी इथून मात्र जाणार आहोत, जे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आदरणीय सन्माननीय ज्ञानेश्वरजी भोईर साहेब, दिनेशजी वारगडे साहेब, त्याच्यानंतर अजिंक्यजी भोईर साहेब, प्रमोदजी भोईर साहेब, दीपकजी भोईर साहेब, किरणजी भोईर साहेब यांचे फ्लेक्स आपण पाहताय. नेक्स्ट फ्लेक्सच्या दिशेने आपण जाऊयात. खूप सारा मित्रपरिवार सध्या तरी इथून मात्र पाहायला मिळतोय. त्याच्यानंतर पुढच्या फ्लेक्सच्या दिशेनं आपण पुन्हा एकदा इथून मात्र जाऊयात. श्री ज्ञानेश्वर किसन भोईर आणि विनोद अरुण भोईर स्टँड जे आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर सुजित तात्या शेठ पाटील स्टँड आपण इथून मात्र पाहायला मिळतं. चला हाय करायचे, ज्या ज्या स्टँडमध्ये येईल तिथे सगळ्यांनी हाय करायचं आहे. डीजे सागर कोलिवली, चला हाय करा आपण सुद्धा. डीजे सागर आपण सुद्धा हाय करायचा. ओ माय गॉड, प्रणित माळी आहेत, दिवेश गुरव सुद्धा आहेत तिथे. दिवेश गुरव आपण सुद्धा हाय करायचं आहे. त्याच्यानंतर प्रणित माळी आपण सुद्धा हाय करा, त्यांनाही आपण इथून मात्र पाहिलं. त्याच्यानंतर आमचा संपूर्ण जो स्टँड आहे तो निलेश सांबरे साहेब स्टँड आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्यानंतर संतोष भोईर स्टँड आपल्याला पाहायला मिळतोय. पण खूप सारे स्टँड इथून मात्र पाहिले. चला टीम नांदेडने संघ आपण त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्या.